तुमचा इथं आयडी क्रिएट झाला, तुम्ही आमच्यासोबत शॉपिंग केली. आता तुम्हाला म्हणलं जा प्रोडक्ट विका, लोकांना जॉईन करा, लोकांना प्लॅन द्या, जमल का लगेच? लहान माझ्या मला नाही बाप म्हणजे पैसे आहे काय होईल? तसं इथं पण तुम्हाला सपोर्ट केला जातो. ज्यांनी तुम्हाला इथं बिझनेस मध्ये आणलं त्याला स्पॉन्सर म्हणतात. त्याच्यावर एक अपलाईनची टीम असते मोठी. याच्यासोबत आमची इथं सरेज कंपनी आहे आणि त्याच्यासोबत आमची ESA सिस्टम आहे. जसं आईबाप पोरात हात पकडतात तिथं आमचे लोक हे तुमचा हात पकडतात. आता मला सांगा सर, तुमच्या मित्रात नातेवाईकात जे तुम्ही आता मी प्रोडक्ट दाखवले त्या प्रोडक्टची गरज वाटते का? तुमच्या नातेवाईकात मित्रात किती लोकांना पैशाची गरज आहे? त्यांना असं वाटतं जर तुम्ही म्हणले महिन्याला 25,000 रुपये पाठवायचे आपल्याला, आपल्याकडे 10 कोटी आहे, कोणाकडे नाव द्या म्हणतो तुम्ही? डायलॉग काय याला म्हणतात क्रिएटिव्हिटी वापरणं. कुठं वापरणं? बिझनेस प्लॅन मध्ये. फोटो एडिटिंग करताना कुठं? इथं. हे महत्वाचा मुद्दा आहे आपला बिझनेस. काय वाटतं? इथं डायलॉग बदलले पाहिजे. सर मग जर तुमच्याकडे लिस्ट आहे, बरं तुमच्या नातेवाईकात मित्रात आजारी लोक किती आहेत? सगळ्यांच्या घरात एक आजार आहे. लेडीज आजार आहेत, पोरांना आजार आहेत, म्हाताऱ्या माणसाचे गुडघे दुखू राहिले, पैसे जॉईंट पेन असे प्रॉब्लेम आहेत, साबण वगैरे सगळ्याला पाहिजे. असे भरपूर लोक आहेत ज्यांना इन्कम वाढायचे, गव्हर्नमेंट नोकरी देत नाही. राईट ऑर रॉंग? आता मी जेवढं डिटेल का समजवतोय, असं सगळ्यांना तेवढं डिटेल समजायची गरज नाही, पण तुम्हाला अंडरस्टँड होण्यासाठी मी डिटेल समजवतोय. हाऊ टू शो द प्लॅन. म्हणजे हा व्हिडिओ एखाद्याने पाहिला तर तो प्लॅनला तयार झाला पाहिजे. मग आता सध्याला तुमच्या मोबाईल मध्ये टोटल किती नंबर असतात? 500 नंबर आहेत. आता 500 नंबर ओळखीचे आहेत का अनोळखीचे? बरं, एखादा माणूस लग्नात लोक बोलू शकतात. तुमच्या एखाद्या लग्नाचा कार्यक्रमाच्या किती लोक आहेत? 500. आणि समजा एखादा माणूस एखादा तुमचा नाही पण दुसऱ्या एखादा व्यक्ती एखादा मैत्रीला तरी किती लोक असतात? 10व्याला मैत्रीला 4-5 ज्याला मला आला तरी लग्नाला पण लोक, मैत्रीला पण लोक, म्हणजे लोकच लोक आहेत मार्केट. मग मला सांगा सर, जसं तुम्हाला मी समजवलं, तुम्हाला तुमचा याचा फायदा वाटतो की नाही वाटत? असाच फायदा आपण तुमचे समजा तुमच्या मोबाईल मध्ये पार 300 लोक आहेत आणि 300 लोकांतून आपण हा बिझनेस चांगल्या ड्रीमर सॉफ्टवेअर लोकांना, काही लोक आपले कस्टमर प्रोडक्ट घेतील, काही लोक आपला बिझनेस प्लॅन पाहतील. बिझनेस दाखवू, बिझनेस नाही केला तर त्यांना आपले प्रोडक्ट वापरून द्या, त्यांचे पैसे सेव्ह होतील, तुम्हाला पण बेनिफिट भेटेल. तर अशा ह्या लोकांना जर आपल्या मदतीने आपण मिळून जर प्लॅन सांगितला तर तुम्हाला असं वाटतं की हे लोक आपल्यासोबत आले होते? 10, 20, 30 लोकांना, 100 लोकांना करतील लोक. जसं मी तुम्हाला समजवलं असं तुमच्या मित्र नातेवाईकाला समजवलं, तुम्हाला काय वाटतं? कमी होते की नाही? मग मी सांगतील असणार आपण मिळून करू शकतो. तर जर नाही, फॉर एक्झाम्पल आता इथं ओके सेल मानते तुम्ही, दुसरी स्टेप. आता इथं तुम्ही फॉर एक्झाम्पल जॉईन झाले, नवीन अपडेट नुसार आपल्याला काय करायचे? सेल्स नंतर सांगायचं आहे. तुम्ही इथं काय सांगतात? इथं नंतर तुम्ही लगेच सांगतात का प्रोडक्ट घेऊन विकू पण शकतात? जर एखाद्याने प्रोडक्ट विकले तर त्याला बेनिफिट होऊ शकतो. यूज द प्रोडक्ट, सेल द प्रोडक्ट. प्लॅन मध्ये प्लॅन विकण्याचं पण बेनिफिट सांगता का तुम्ही? इमिजिएट प्रोडक्ट वापरल्याशिवाय विकता नाही, पण प्लॅन मध्ये आपल्याला सांगावं लागेल की प्रोडक्ट पण विकू शकतात. सर बघा, तुमच्या लिस्ट मध्ये असे काही लोक आहेत की जे लोक आपल्यासोबत बिझनेस करतील आणि काही लोक आपल्यासोबत प्रोडक्ट घेतील. तर जे लोक आपल्यासोबत बिझनेस करणार नाही त्यांना आपण प्रोडक्ट विकू शकतो, जसं की मी सांगितलं तुम्हाला. आणि जर त्या माणसाने आपल्याकडून 100 रुपयाचं प्रोडक्ट घेतलं, किती रुपयाचं? समजा एक छोटे मोठे 100चं प्रोडक्ट घेतलं, जर तुम्हाला 40-50 रुपये राहिले चांगलं वाटेल का? आणि जर 1000चे प्रोडक्ट त्यांनी घेतले आमच्या मदतीने आणि तुम्हाला जर 400 ते 500 रुपये त्याला तुम्हाला भेटले तर कसं वाटत? आणि जर 10,000चे प्रोडक्ट तुमचे विकले आणि तुम्हाला 4-5 हजार भेटले तर चांगलं वाटेल ना? यासाठी तुम्हाला 10 लाखाचं दुकान टाकावं लागेल, चालेल का? मी जर म्हणलं नाही टाकावं लागणार, किती लाखाचं टाकू शकता तुम्ही? काहीच टाकायची गरज नाही सर. तुमचं घर म्हणजेच दुकान. हो हो, तुमचा आयडी क्रिएट झाला का तुम्ही 200-500 हजार पण प्रोडक्ट देऊ शकता. काय स्टोरेज करायची गरज नाही. हा पण ऑप्शन ओपन आहे सर. म्हणजे आता सध्याला तुम्ही इथं तुम्ही प्रोडक्ट
यूज पण केले तरी इन्कम, प्रोडक्ट सेल पण केले तरी इन्कम. आता मला सांगा सर, काही लोक आपल्यासोबत प्रोडक्ट घेतील पण ज्याच्यात खरे पैसे आहेत, प्रोडक्ट घेऊन तुमची बचत थोडी वाढणार आहे, प्रोडक्ट विकून पण तुमची बचत थोडी वाढणार आहे, कारण की लिमिट असेल प्रोडक्ट विकायला पण. मग हे दोन्ही पण फायदे हे फक्त 10% आहेत. किती टक्के? पुढले 90% फायदा टीम बिल्डिंग मध्ये ऐकायचे का? येते कितीपर्यंत? लक्षात येते तुम्हाला? हा. मग सर इथं तुम्ही तुमच्या टीम मध्ये फॉर एक्झाम्पल आपलं एक स्ट्रक्चर तयार होतं. तसं मॅकडॉनल्ड माहिती तुम्हाला? समजा मॅकडॉनल्ड हे एखादा खेड्यातला माणूस त्याला नाही कळत, तर त्याला आपण एखादं उदाहरण सांगू शकतो. त्याच्या आजूबाजूला फ्रँचायझीज. कुठलं उदाहरण देऊ शकतो? येवले किंवा खेड्यापाड्यातलं उदाहरण तुम्ही त्याला त्या रिलेटेड उदाहरण देऊ शकता जे फ्रँचायझीज आले. मिसळच्या सर त्यांना म्हणायचं इथे येवले चहा आहे, इथे मिसळ आहे. ते काय करतात, वेगवेगळ्या फ्रँचायझी लोकांना देतात आणि त्या फ्रँचायझी सेलवर त्यांना इन्कम भेटतो. बरोबर आहे सर? तसं आपल्या स्ट्रक्चर मध्ये पण एक फेसबुकचा आयडी असं विचार करा. त्या फेज मध्ये दुसरा फ्रेंड नॅचरल होतो. बरोबर आहे? माझा आपण फेसबुकला आहे, तुमचा आपण फेसबुक आहे, ते सगळे आपण कुणाला कनेक्ट देतो? म्हणजे असे कुठं आपण कनेक्ट आहे सगळे? फेसबुकला सगळं नेटवर्क. फक्त आपण एकमेकांना चॅटिंग करतो. बरोबर ना? पण सगळ्याचा मालक कोण आहे? मोठा कोण उरायलाय? टाइमपास कोणाचा उरायलाय? पैसे कोण कमवतोय? तसं इथं नाहीये. तुम्ही इथे ऍड झाले, तुम्ही आपण संगतीने आपण मिळून त्यांना प्रेझेंट केलं, तुमच्या मित्राला, नातेवाईकाला, महेशला, गणेशला. त्याने या बिझनेस मध्ये ये म्हणून त्याचा आपण एक आयडी क्रिएट केला. त्याने पण आपल्यासोबत एक्झाम्पल कितीची खरेदी करू शकतो, पण त्यांनी उदाहरण समजण्यासाठी 5,000ची खरेदी केली. सर जे फायदे तुम्हाला भेटले ना सर, ते सगळे फायदे त्याला भेटले. काय वाटतं तुमच्यामुळे ते नुकसान होणार का फायदा होणार? याचा फायदा आहे नुकसान आहे? हो, गेस्टच मिस करायचं. म्हणजे त्याला एवढं वाटलं पाहिजे की लोकांना जॉईन केलं तर लोकांचा फायदा आहे हे त्या डिस्ट्रीब्युटरला कळलं पाहिजे. म्हणजे तो प्लॅन सांगता सांगता त्याला ट्रेनिंग पण केलं पाहिजे डायरेक्टली बिझनेस करायचं. येते लक्षात? सर मग हा व्यक्तीचा लॉस नाही होणार. ह्या व्यक्तीला तुम्ही मला भेटवलं, तुम्ही ह्या व्यक्तीला तुमच्या मित्राला, नातेवाईकाला, आम्हाला भेटवलं, एखादा व्हिडिओ दाखवला किंवा आपली एक फाईट त्याच्यावर दाखवलं आणि हा माणूस सिनियर तुमचा जॉईन केला 5,000. याला याचे सगळे फायदे भेटले. ह्या व्यक्तीच्या जॉईनिंग मध्ये आपल्याला काय भेटणार? आमच्या बिझनेस मध्ये टोटल इन्कम आहे किती प्रकारचे सर? 11%. याच्यातलं एक इन्कम तुम्हाला कॅश मध्ये भेटतं जे प्रोडक्ट विकून, आणि 10 इन्कम तुमच्या काय येतात? त्याच्यातलं आमचं 10 मधलं पहिलं इन्कम असतं काय? कुठलं? डायरेक्ट सेल बोनस. या व्यक्तीचे 400 रुपये तुम्हाला भेटतात. किती रुपये? 400. या व्यक्तीवरती इथं ह्या व्यक्तीला किती भेटणार? 400. आता मला सांगा ह्याच्यावर 400 भेटले. आता तुमच्याकडे बाकीचा पण माणूस आहे ना, बाकीचा माणूस आहे, तुम्ही तो माणूस याच्या खाली टाकला किंवा तुमच्या इथं टाकला तरी पण तुम्हाला किती भेटणार? कुणाचं? याचे पण किती? 400 भेटणार. त्यानंतर इथं सी आणला किती भेटतील? इथं डी आणला किती भेटतील? आता मला सांगा हे सगळे जे लोक जॉईन होतात ह्या 5,000 यांना 7,350चं मटेरियल भेटते, प्रोडक्ट भारी भेटतील. यांना वाटलं तर प्रोडक्ट वापरतील, यांना वाटलं तर प्रोडक्ट विकतील, यांना वाटलं तर प्रोडक्ट कंटिन्यू वापरत राहतील, पण यांना वाटलं आपण पैसे कमवायचे त्यांच्यासोबत आपण यांच्या लोकांना काय सांगू. पण ह्या 4 लोक जॉईन झाले, 400 400 400 400 जवळपास किती झाले सर? 1600. पण आमचं हे 10 इन्कम आहेत ना, हे 10 इन्कमचं टोटल कॅल्क्युलेशन पकडलं तर तुमचं इन्कम 2,000 ते 4,000 रुपयाला चेक भेटतो सर. आता मोठा वाटतो की छोटा वाटतो सर? मला छोटा वाटला होता सर. ती तसं बोलले का आपण उलट बोलायचं. शेवटी आज त्यांना छोटाच वाटतोय पण आपल्या समोर ते कुठं बोलतात हे कळलं पाहिजे. याला म्हणतात शोधमध्ये फायदा. समजते तुम्हाला? शेवटी तुम्ही त्याला 5,000 मागणार आहेत आणि त्याला तुम्ही 2,000 चेक दाखवला, त्याला फोटो वाटून सर हे जे पैसे येणार आहेत ना 2,000 4,000 हे बँकेत जमा होणार. आणि ह्या लोकांना फसवलं नाही, कारण की यांना जो पैसा कंपनीची देऊ राहिली ना ते कुठून देऊ राहिली सर? जे 60% पैसा राहतोय ना त्याच्याकडून. हे लक्षात येते का? तो मुद्दा लय महत्वाचा आहे. आणि इथपर्यंत मला काही एवढं नाही बेटर वाटलं सर.
ते म्हणले तर जॉईन व्हा. मला काही एवढं बरं नाही वाटलं. मला वाटलं काय समोर राहिले. त्यानंतर म्हणले लोकाला बिझनेस मध्ये आणा. मला हे पण एवढं वाटलं नाही. म्हणलं काम केलं तर कुठं पैसे भेटतात, तसं जॉबला गेलो पैसे भेटतात बरोबर ना, तसं मला वाटलं भेटतील पैसे. पण सगळ्यात मोठं मॅजिक मला कुठं आवडलं ते म्हणजे यांनी जर लोक आणले, यांनी जर बिझनेस केला तर पैसे शिकले. आता आपण यांना जॉईन केलं, आपल्याला किती भेटले 2000. समजा यांनी पुढच्या महिन्यात अशी खरेदी करत राहिले आणि अशी 12 महिने यांनी खरेदी केली तर जवळपास तुमची इन्कम किती होईल सर? 24,000 ते 50,000 वर्षात. काहीच नाही. सिम कार्ड विकून टाकले, रिचार्ज मारत होते लोक. कसं वाटलं सर? म्हणजे आपला किराणा भागला, म्हणजे आपलं ऍटलिस्ट 2-4 हजार रुपये तुमचे फ्री प्रोडक्ट भागले. 4 लोकात त्याला महिन्याचे 3,000 कन्सिस्टन्सी दाखवल्या. किती लोकांना मिळालं? पहिल्या 4 लेअर मध्ये मी त्याला वर्षाचं 24 ते 50,000 रुपये इन्कम सांगितलं. कळलं नाही कळलं? त्याचा विचार कळलं का? जर मिनिस्टर जॉईनिंग 4 मेंबर म्हणलं तर ते म्हणून गोळ्या करायचा बिझनेस आहे, गोळ्या करायचा बिझनेस आहे. पण मी जर 4 सिम कार्ड म्हणलो तो म्हणतो रिचार्ज मारता तो. राईट और रॉंग? हे जीवनचे 4 सिम कार्ड आहे सर आपल्यासाठी. राईट और रॉंग? हे ऍडिशनल मुद्दे देऊ राहिले लोकांना हायलाइट करण्यासाठी तुम्हाला. गणितपर्यंत आता सर हे 4 लोक आहेत. फेसबुकने तर करोड लोक आणले सर, व्हॉट्सअपनी, फेसबुकनी, युट्यूबनी. मला सांगा तुम्हाला पावभाजी आवडते का, मिसळ आवडतो, वडापाव आवडतो का, काय आवडतं? मिसळ. कुठला एखादा नाश्त्याचा आवडता आयटम? मिसळ. कुठलं नाव मिसळ? संजयची मिसळ. तर संजयच्या मिसळमध्ये मला इथं थोडस संजय मिसळ ही संजय मिसळ आहे. संजय मिसळ तुम्हाला कोणी सांगितली हो? मित्राने सांगितलं. इथं आपण संजय मिसळ कनेक्ट झाला. मित्रांनी सांगितली. काय नाव त्याचं? नाव तुषार. आता तुषारला कोणीतरी सांगितलं असेल. समजा महेशनी, या महेशला कोणीतरी सांगितलं असेल गणेशनी, या गणेशला कोणीतरी सांगितलं असेल साईनी, ह्या प्रदीपनी बोर्ड पाहून आला असेल, यांनी गुगलवर त्याचा एखादा रील पाहिला असेल. होऊ शकतं त्याचं नाव आहे सरिता. सर मला सांगा ह्या मिसळच्या दुकानात तुम्ही जेव्हा मिसळ खायला जातात त्या मिसळच्या टेबलवर 7-10 आहे ना, जास्त. तुम्ही जेव्हा मिसळ खातात तेव्हा तुमच्या आजूबाजूला किती लोक असतात? 20-25 तास. म्हणजे फक्त 8 तासात किती लोक आहेत तिथं? असं मिसळचं दुकान जर 8 तास उभं राहिलं, किती तास? 50 रुपये 400 रुपये एका दिवसात त्याला जॉईन होतं. आणि आपण फक्त 4 बोलतोय सर. ते साधं मिसळ विकणाऱ्याच्या दुकानात दिवसाला 400 येतात. आणि आपण जर व्यवस्थित लोकांना समजवलं हे 4 नाही सर, आपण पण 400 लोक आपल्याकडे आणू शकतो. आता किती लोकांना वाटतं त्याचा माइंड ओपन होईल, आता खालचं पण ऐकायला, लोक ऐकायला किती लोकांना वाटतं? याला म्हणतात इंजेक्शन द्यायच्या आधी गोळीचं इंजेक्शन द्या. समजलं की नाही समजलं? नुसतं 4 आणले आणि आता 16 म्हणलं का पोटात गोळा आलं का लक्षात? उचलली पण लावून टाळूला माशी पण उठवला त्यांनी. कसं होईल बिझनेस प्लॅन आपला? गडबड ना बिझनेस प्लॅन, व्यवस्थित सुटसुटीत इथपर्यंत आम्हाला. सर तुम्हाला असं वाटतं का काय अवघड याच्यात? नाही. जर वाटलं असेल तर मला सांगा. म्हणजे मला तर नाही वाटलं अवघड, पण मला अवघड नाही वाटलं, पण मी इंटरेस्टेड नव्हतो एवढा याच्या त्यामध्ये. कारण मला असं वाटतं तर सगळं काहीतरी वेगळं पाहिजे. आता सगळ्यात मोठं मॅजिक जिथून मी कन्व्हिन्स झालं ते सांगू का? ऐकायचंय का? लय महत्वाचं आहे ना. माझे केस काय झाले? पाणी वर घ्यायचे. ऐकायचे. आता मला सांगा सर, असं समजा 4 चे काही 40 पण आणू शकतो आपण. आमचे असे काही लोक येते डायरेक्ट 50-50 लोकांना आणतात. असं पण डोक्यात टाकून टाका. 100-100 लोकांना आणतात डायरेक्ट. बरोबर ना? एका दुकानात 50-100 कस्टमर येतात ना, हजारो लोक. रामदेव बाबांनी किती लोक कस्टमर म्हणून माहिती आहे सर? 2 कोटी. हे पण भारतात नाही जगात. मोठं पण झालं माहितीये का? पतंजली. दुसरं कोण? त्याचे दुकानदार. आणि कस्टमर काय करतो? च्यवनप्राश लावतो, टूथपेस्ट लावतो, फेसवॉश लावतो. आणि मोठं कोण होतं? नेटवर्क. मग आपला पण चान्स आलाय सर. त्यांचे फक्त लोक पैसे देऊन प्रोडक्ट घेतात. आपल्यासोबत लोक पैसे देऊन प्रोडक्ट का घेतील? फ्री प्रोडक्ट, डिस्काउंट, कॅशबॅक आणि पैसे कमवायला मोका. काय वाटतं रामदेव बाबाकडे लोक जाते का आपल्याकडे? म्हणून मी पण याचं मस्त झालो सर. आता मला सांगा
सर जसं तुमचं स्ट्रक्चर आहे तसं ह्या लोकांचं स्ट्रक्चर असेल का नसेल? असं सर आता ह्या ABCD जसं ह्या लोकांच्या आपले 4 लोकांचं नेटवर्क झालं, एक्झाम्पल विचार करू, 4 डायरेक्ट नाही, 1 झाला तरी पैसे, 2 झाले तरी पैसे, 3 झाले तरी पैसे. आता 4 चे 4 फॉर एक्झाम्पल आपण विचार करू किती लोकांचं नेटवर्क झालं? सर 7 जरी झाले, 8 जरी झाले, 9 जरी झाले, असं जरी झालं तरी पैसे नाही बघा. तरी तुम्हाला वाटतं 4 चे 16च व्हायला पाहिजे. मुद्दा कळला का? हा मुद्दा कोण कोण सांगत नव्हतं. किती लोकांना वाटतं 16 म्हणले का गोळा येत असतो? माझ्या आलता, मला 2 सांगितले तेव्हा आलता, तर तुम्ही 16 सांगता डायरेक्ट पळत पळत आणि मग म्हणतात प्लॅन देऊन कॅश काय येत नाही, याच्यामुळे येत नाही. मग कधी कधी गडबडीत होतं. सर हे एक्झाम्पल साठी मग या 16 लोकांनी जर आपल्या बिझनेसमध्ये फॉर एक्झाम्पल 5,000 ची खरेदी केली, हे सगळे फायदे जे आपल्याला भेटले त्यांना पण भेटणार आहेत, ते फसणार कुठणार आहेत का? पण या 16,000च्या खरेदीवरती ह्या लोकांना तर किती रुपये भेटणार आहेत? 2,000 ते 4,000 भेटणारच आहे. भेटणार की नाही भेटणार? मग ह्यो जो बिझनेस कोणी आणला, ह्या लोक मित्र नातेवाईक कुणाचे आहेत सर? ह्या लोकांचे आहेत. पैसे फक्त कोणाला भेटले पाहिजे? आणि तुम्हाला काय भेटलं पाहिजे? पैसे यांनी काम केलंय ना, यांना भेटले पाहिजे. तुम्हाला काय भेटलं पाहिजे? बरोबर ना? पण तसं नाहीये. तुम्हाला इथं ह्या लोकांनी जरी खरेदी केली, यांच्या खरेदीवर 6,400 भेटतात. हा म्हणजे तुम्ही यांना प्रोडक्ट विकले, यांना बिझनेस मध्ये आणलं म्हणून तर पैसे भेटले. पण आता तुम्ही यांना फक्त मदत केली, यांनी यांच्यासाठी यांना आणले, तरी पण ह्या यांना तर भेटतेच, पण ह्या टर्नओव्हरवर तुम्हाला पण किती भेटणार आहेत? 6,400. सर मी तो प्लॅन पूर्ण पुसायला हवा. तिथपर्यंत मी निगेटिव्हच होतो. खरे माझे केस टाईट कोण झाले माहिती घेत का माहितीये का? सर मला सांगा, मी त्यांना तुम्ही दांडे मारल्या 4 दिवस आणि तुमचा मित्र कामाला गेला, पगार कुणाला भेटतो? मित्राला लागत तुम्हाला? तुमचे कट होतात का नाही? कंपनी असं करते का मित्राची वाटून देत तुम्हाला? नाही ना. सर तुमचं दुकान आहे आणि ते दुकान बंद आहे 5 दिवसापासून आणि शेजारचं चालू आहे, तर ज्याचं बंद आहे त्याला पैसा भेटतो का? असं आहे का? शेजारच्या जगाला काय भेटतो? मग इथं असं आहे सर, दुकान जॉब मध्ये पण गेल्याशिवाय पैसे भेटत नाही, दुकानामध्ये पण ओपन केल्याशिवाय पैसे भेटत नाही. पण इथं आपण नाही केलं, लोकांनी केलं तरी पैसे भेटतात. साला मी इथून पॉझिटिव्ह झालो प्लॅनला. ज्यांनी मला सांगितलं ना, 1.5 तास तर मी ठरवूनच बसलो होतो, प्लॅन सांगितलं नाही माहिती. तेव्हा बोलताय तुम्ही येसला, याला म्हणतात प्लॅन देणं, याला म्हणतात कलाकारी आर्ट मध्ये घुसणं. मग खरे लोकांना इथं डायरेक्ट सेलिंग करत. मी डायरेक्ट सेलिंग मध्ये वेळा फक्त 31 लेवलला तयार झालो आपण सर. ही लेवल ही खरी ब्लास्टिंग लेवल आहे लोकांची. इथं जर लोकांना व्यवस्थित समजवलं, सर कसं वाटतं तुम्हाला? बरे वाटतंय ना? आता मला सांगा, जसं एक झाड आहे, आता बघा उदाहरण बघा मा सर, इथे एक बी आहे आणि हळूहळू त्याचं एक रोप झाड तयार झालं, हळूहळू फळ लागतं का नाही लागत? पण हे सगळं बी मुळेच कुठं पण काही पण होतं ना. तसं आता इथं 16 आहे. फॉर एक्झाम्पल साठी इथं 64 लोकांचं नेटवर्क झालं. किती लोकांचं? आणि 5 राणीच खरेदी. यांचं टर्नओव्हर होईल का नाही? टर्नओव्हर जवळपास किती रुपये भेटतील? 25,000. किती? 600. आणि इथं किती? 6,000 तेव्हा 400 ना, बरोबर ना? आणि इथं किती? 25,000. जो प्लॅन रेग्युलर देतो ना, त्याला एक कॅल्क्युलेशन जॉबात सुद्धा सांगता आले पाहिजे. आणि जो देत नाही त्याची तर दबाव होणार. समजतंय का? इथून पुढं हे सगळे कॅल्क्युलेशन तुमचे पाठ झालेच, देताच आले पाहिजे. आता सर हे 25,000 हे तुम्हाला भेटतात. तिथं तर मी उड्याच मारायला लागलो, उड्याच. कारण की मी विचार केला, मी खरेदी 5 वर्षी केली, सपोर्ट पण करतायत, लोकांचा फायदा पण, आणि खाली कोणी कुठं पण. म्हणजे सर 64 मध्ये जर हे लोक महिन्याला आपले प्रोडक्ट वापरायला लागले, शेतीचे प्रोडक्ट, आपले हेल्थचे प्रोडक्ट, आपलं साबण, टूथपेस्ट, शॅम्पू वगैरे वापरायला लागले, यांनी कुठं काही पण करून द्या, तरी महिन्याला जर आपल्याला 25,600 यायला लागले, तर वर्षाला किती आले सर? 3 लाख. 3 लाख. सर तुम्हाला पगार किती आहे सध्याला?
30 वर्ष. किती वर्ष शिकल्यावर भेटला? 15 वर्ष. 15 वर्ष. अनुभव किती वर्ष झाला? 7 वर्ष झालं. म्हणजे 8 वर्ष हे आणि 15 वर्ष हे किती झाले वर्ष टोटल? 30. आणि आता रोज किती तास जावं लागतं? 8 तास. आणि हा बिझनेस सुरू केला, थोडंसं दिल्या आपण त्या 2-4 महिन्याला आणि असं स्ट्रक्चर लावलं, काय वाटतं तुम्हाला इथून जर एवढे पैसे यायला लागले तर? ह्या 25,000 काय काय होईल सर? एखादा EMI, एखादा किराणा, मुलाचं दुखणं, शाळेचा खर्च. आता इथे हे समजवलं, ह्या 25,000 किती दाखवलं मी त्यांना? किती लोक वाटतं तिथे जॉईनिंग म्हणजे लोक बरोबर होती. 64-16 हे लोक डेंजर आहे शब्द, लई वेळा उच्चारायचे नाही शब्द. जॉईनिंग, ID 16-4 हे उच्चारले तर लोक निगेटिव्ह होतात. पण लोकांना सिम कार्डचं उदाहरण द्या, समजते? एखाद्या गाडीत जिओचं उदाहरण देऊ शकतात, लोकांना कोलगेटचं उदाहरण देऊ शकतात. सर कोलगेट आपण 2-3 महिन्यात एकदाच येतो, पण कोलगेट किती मोठं हो राहिले, ब्रिटानिया किती मोठं हो राहिले. विक्स एवढी डबी तुम्ही किती दिवसातून घेतात? किती महिन्यातून घेतात? नाकात वडायचं आणि विक्स त्यांना समजून सांगावं लागेल. रेग्युलर प्रोडक्ट्स वापरतात. सर आता याच्या खाली जवळपास किती सर? 200 आणि किती रुपयाचे पैसे भेटणार सर? इथे जवळपास 1,02,000. आता इथे जर तुम्हाला परफेक्ट आकडे नाही लक्षात येतो वाटलं तर तुम्ही राऊंड फिगर 1 लाख सांगा. काही आकडे तुमच्या पद्धतीने तुम्ही ठरवून घ्या. चला इथपर्यंत. आता सर ह्या केसमध्ये खाली किती होणार सर? 1,000 आणि इन्कम किती होणार? 4,09,600. आणि सर हे टोटल नेटवर्क जर बघितलं तर जवळपास 1300 किती झालं? 65. आणि हे टोटल इन्कम किती झालं? 5 लाख. समजा 5,50,000 राऊंड फिगर. सर जसं मी तुम्हाला झाडाचं उदाहरण दिलं, झाड हळूहळू थोडं बी असतं, मग रोपटं होतं, मग घोडं होतं आणि मग मोठं होतं. तर मला सांगा आता सध्याला मी जे तुम्हाला हे लोक दाखवले, हे जे लोक इथं खालच्या फळीला आहेत, हे जे लोक खरेदी करणार की कोणी साबण घ्या, टूथपेस्ट घ्या, कोणी कुठं पण काही पण करा, पैसे भेटतात. जसं आज कोणी टूथपेस्ट घ्या, कोणी रिचार्ज मारा, कोणी पेट्रोल भरा, कोणी शर्ट घ्या, कोणी चहा प्या, कोणी मिसळ खा, तर मात्र पैसे भेटतात नाही भेटत. म्हणजे जे नेटवर्क हे सगळं आपलं एक आयडिया असतो, त्या आयडिया मध्ये आपण सगळं करतो. कोणी कुठं पण किती पण माल घ्या असं नाही फिक्स व्हायला पाहिजे. कोणी हेल्थचा घ्या, कोणी लहान मुलं आहेत घ्या, त्यांसाठी प्रोडक्ट आहे, लेडीजसाठी प्रोडक्ट आहे, हेल्थचे प्रोडक्ट्स आहे, कुठल्या पण प्रोडक्ट्स वापरा घ्या. समजा आता इथं लोक म्हणले आम्हाला काम नाही करायचं, लोक फक्त खरेदी करत राहिले, तरी पण तुमचं महिन्याचं किती इन्कम झालं? 4 लाख. तुमचं एवढंच नेटवर्क करून थांबलं, तिथं पुढे तुमचे लोक जॉईन नाही झाले, लोक फक्त खरेदी करतात, तर महिन्यात कधी इन्कम किती झालं? आणि वर्ष किती झालं सर? वर्षात किती आहे? तुम्ही सांगितलं तुमचं जॉब मधलं पेमेंट 3 लाख, रोज 10 तास देऊ. आणि इथं मी काय म्हणतोय? वर्षात 48 लाख. मी म्हणतोय 50% जरी झालं तर किती लाख? 24. आणि 25% झालं तरी त्यांच्याकडून मागायचे तिथे आता आपल्याला 5,000 आणि पुढे नेऊन गाठलं आपल्या त्याचे इन्कम. किती लोकांना वाटतं इथंच माणूस व्हिडिओ पैसे द्यायला, ते काहीच बघणार नाही. किती जणांना वाटतं इथंच माणूस या पद्धतीने प्लॅनला पोहोचू शकतो? प्लॅन द्यायचा म्हणून नाही द्यायचा, ते आकडे सांगायचे म्हणून नाही सांगायचे. प्लॅन मध्ये फुल घुसता आलं पाहिजे. प्लॅन दाखवणं हे प्रेझेंटेशन एक स्किल आहे, हा एक आर्ट आहे. याच्यामध्ये घुसले ना तर लोकांना कळू शकतं. मग लोकांच्या डोक्याच्या वरून जाणार नाही. लोकांना वर एवढं सोपं करून सुटसुटीत सांगायचं की खालचे जेव्हा काहीतरी सांगायचं असतं, तुम्हाला वाटतं सांगितल्यावर तो निगेटिव्ह होऊ शकतो, त्याला बॅक सपोर्ट जर तुम्ही दिला तर लोक एकदम जबरदस्त तुम्हाला ऍक्सेप्ट करू शकतात. काय वाटतं? आता सर या सगळ्या गोष्टीमध्ये आपण हावडले आला माझ्याकडून. मी असं म्हणलो का तुम्हाला जॉईन करायचे, तुम्ही जाणार, मग तुमचे मित्र जॉईन करणार, असं झालंय का? मी त्यांना पहिलं इथं आम्ही एकत्र राहू आणि याच्या खाली आपण मिळून जाऊ राहिलो आणि इथं कसं पण काही पण झालं तर पैसे भेटणार, खरेदी वारंवार झाली तरी पैसे भेटणार. आणि सर या लोकांनी खरेदी करून वापरलं तरी पैसे आणि यांनी खरेदी करून विकलं तरी पण पैसे. सिंपल. जेव्हा मिसळचं फॅन्सी घेतो तो खाता सगळं सर त्याच्या घरी तरी मिसळ व्हायला कमिशन घेतो. ज्यांनी चहा फॅन्सी घेतली तो चहा पेला ना तरी वर्ष उकट होतो. जी मॅकडॉनल्डची फॅन्सी घेतली तरी
तसा गाडी घेतली एखाद्या टाटाची, फॅन्सी आहे की नाही टाटाची, आहे. त्यांनी गाडी आणली, त्यांनी वापरायला घ्या किंवा विकायला घ्या, कमिशन कोणाला जाणार आहे? यस, सेम. इथं जॉईन होताना आहे ना, पहिला आपण 2,500, 5,000, 15,000 PV समजायचो ना, ते समजायचं नाही. डायरेक्ट 5,000 रुपयाचा प्लॅन सांगायचा 2,500चा. किती जणांना कळलं? नंतर आपण लोकांचा आता पुढच्या स्टेज मध्ये लोकांना हे समजू की 15,000 2,500चा फायदा आहे. आता याच्यात काय राहिले का प्लॅन दाखवून तरी आपलं मिशन. आता इथं तुम्ही जर लई सेलिंगवर फोकस केला, सेल सेल सेल, तरी गडबड आहे. सेलिंग कसं दाखवा? शेवटी त्याला नुसतं सेलिंगला लावलं आणि तो एकदा गेला प्रोडक्ट विकायला, किती लोकांना विकू शकतो? गडबड आहे. कारण की प्रॅक्टिकली विचार करा, डायरेक्ट लोकांना सेलिंग जमल का? पण प्लॅन असा नेटवर्क बेसला पकडून द्या, मग आल्यानंतर लोक सगळं करतील, वापरतील, विकतील आणि लोकांना जॉईन करायला पण तुम्हाला मिळेल. आता जेव्हा लोकांना हे इन्कम ह्या इथं कळतो, 25 लाख, 50 लाख, 60 लाख, आणि किती लोकांना माहिती आहे बँक स्टेटमेंट मध्ये इन्कम आहे आपल्याकडे एवढं दाखवायला. म्हणजे तुम्ही दाखवलं पण आणि त्याला प्रॅक्टिकली बघायला पण भेटते. तर लोकांच्या डोक्यात जर ते 10,000, 20, 40, 50 लाखाचे आकडे घुसले आपल्या मध्ये, तर किती जणांना असं वाटतं की लोक निगेटिव्ह नाही होणार, लोकांना जॉईन करायला जाणार. आग लागलं का नाही प्लॅन मध्ये? सो हा झाला प्लॅन सिंपल दाखवण्याचा फंडा.